हाय फ्रेंड्स, तर तुमच्या सर्वांचे आजच्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत। तर आज आम्ही आलेलो आहोत श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये, कारण की भरपूर दिवसानंतर आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। कारण की गावाकडून खुशीच्या बर्थडेसाठी माझे मम्मी पप्पा व भाऊ आलेले होते आणि ते खूप दिवसांनी आले होते। त्यामुळे म्हटलं, म्हणजे ते कधी माझ्याकडे लग्न झाल्यापासून आलेच नव्हते, म्हणून म्हटलं चला आपण महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी जाऊया। कारण की आमच्यापासून जास्त लांबही नव्हतं व जास्त म्हणजे जवळही नव्हतं। जवळपास मला वाटतं 80 किलोमीटर एवढं अंतर होतं। त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घ्यायला लाईनीत उभे राहिलेलो। असं आपण मध्यवारी गेलो ना तर आपल्याला जास्त वेळ लाईनीत उभा राहायची गरज पडत नाही, लवकर दर्शन होतं आपलं। जर आपण असं काही कार्यक्रम काही असेल ना त्या दिवशी जर गेलो ना आपण तर खूप गर्दी असते। त्यामध्ये आपल्याला लाईनीला जवळपास 2-3 तास जातात, तरी लवकर दर्शन होत नाही। तुम्ही पाहू शकता इथे सगळे आम्ही लाईनीत उभे राहिलेलो आहोत। तुम्ही इकडचा साईडचा परिसर सुद्धा पाहू शकता। त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे व्हिडिओ शूटिंग वगैरे काढायला। तुम्हाला तर माहितीच आहे, प्रत्येक देवाच्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसतो। तुम्ही लांबून महालक्ष्मी देवीचं मंदिर पाहू शकता। खूप छान वाटलं देवीचं दर्शन घेतल्यानंतर, कारण की आपण जेव्हा कोणत्याही देवाचं दर्शन घेतो व त्या ठिकाणी जातो ना त्यावेळेस खूप फ्रेश असं वाटतं, मन एकदम प्रसन्न देखील होतं। हाय 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 आम्ही सर्वांनी इथे फोटो वगैरे काढले व थोडंसं एन्जॉय केलं। थोडं देवाच्या दारामध्ये बसलो, इथून प्रसाद वगैरे घेतला। एक डेमो पाठवा, आता कसं होणार आहे आमच्या भाऊसाहेब परत म्हणणार हे चुकलं ते चुकलं, त्यापेक्षा एक डेमो पाठवले ते बरोबर, त्याचं नाव तुम्ही पाहू शकता खूप जुनं मंदिर आहे हे, तुम्हाला तर माहिती आहे, सांगण्याची तर गरज नाहीच आहे। आणि तुम्ही जर कोल्हापूरमध्ये राहत असाल आणि तुम्ही जर महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं नसेल तर अवश्य दर्शन एकदा घ्या, कारण की खूप छान मंदिर आहे। तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।